हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आज आपण 10th स्टँडर्डच्या डिफेन्स स्टडीज या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. सो जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, डिफेन्स स्टडीजचे टेक्स्टबुक आपल्या समोरच आहे. सो लेट स्टार्ट. सो सी, प्रिव्हियस वन व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण सेकंड चॅप्टर इंटरनल सिक्युरिटी या चॅप्टरला सुरुवात केली होती. सो याच चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये कंप्लीट करणार आहोत. ओके. टुडे द कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, that is Maoist, is the most important group that is part of the left wing extremism. तर पहा, द कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हा द लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम यांचा एक महत्वाचा घटक आहे, पार्ट आहे. सो दिस ग्रुप हॅज ट्राय टू इस्टॅब्लिश इटसेल्फ इन सम एरियाज ऑफ झारखंड, आंध्र प्रदेश अँड ओडिसा बॉर्डर, ट्राय जंक्शन ऑफ केरला, कर्नाटका, तमिळनाडू अँड ट्राय जंक्शन ऑफ मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड. तर पहा, या ग्रुपने झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा या बॉर्डरवर आणि त्याचबरोबर केरळ, कर्नाटका, तमिळनाडू आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, तर या तीन स्टेट्सना, या तीन राज्यांना जोडणाऱ्या एरियाजमध्ये, प्रदेशांमध्ये आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत, व्हॉट इज लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. In 2004, the People's War PW, then operating in Andhra Pradesh, and the Maoist Communist Center of India, that is MCCI, then operating in Bihar and adjoining areas, merged to form the CPI Maoist Party. तर पहा, आंध्र प्रदेशमधील पूर्वीचा पीपल्स वॉर, ज्याला PW असं म्हटलं गेलंय, तर हा ग्रुप आणि बिहार, त्याचबरोबर आजूबाजूच्या एरियाजमध्ये, आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये सक्रिय असणाऱ्या, ॲक्टिव्ह असणाऱ्या माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया, तर यांच्या सामिलीकरणातून 2004 मध्ये द माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ द इंडिया, दॅट इज MCCI, अस्तित्वात आला. द CPI Maoist Party is the major left-wing extremist outfit that has been included in the schedule of terrorist organizations along with all its formations and front organizations under the Unlawful Activities Prevention Act 1967. तर पहा, दी CPI पार्टी, ज्याला माओइस्ट असं म्हटलं जातं, तर ही एक लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन, संघटना असून सर्व घटक ऑर्गनायझेशनसह तिची नोंद अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज म्हणजे बेकायदेशीर कृती ॲक्ट 1967 या अंतर्गत टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स म्हणजे दहशतवादी संघटनांच्या सूचीमध्ये करण्यात आली आहे. सो द CPI, दॅट इज माओइस्ट फिलॉसॉफी, इज टू यूज आर्म्ड इन्सर्जन्सी टू ओव्हरथ्रो द गव्हर्नमेंट. तर पहा, या CPI फिलॉसॉफी म्हणजेच माओइस्ट ऑर्गनायझेशनची वैचारिक बैठक ही एक सशस्त्र उठाव करून शासन संस्था उलथवून पाडणे आहे. ओके. नेक्स्ट आपण पाहणार आहोत, टेररिझम म्हणजे काय, तर दहशतवाद. Terrorism has been defined as an application of violence or the threat to use violence with an intention to create panic in the society. म्हणजे काय, तर पहा, सोसायटीमध्ये, समाजामध्ये भय निर्माण करण्याच्या उद्देशाने हिंसेचा वापर करणे किंवा हिंसेच्या वापराची धमकी देणे म्हणजेच टेररिझम होय. ओके. इट मे appear to use guerrilla tactics but it differs from guerrilla warfare. तर पहा, टेररिझम मध्ये guerrilla tactics म्हणजे काय, तर गनिमी क्लुप्त्या वापरल्या जातात. बट इट डिफर्स फ्रॉम guerrilla warfare,
म्हणजे काय तर त्या गनिमी युद्धापेक्षा डिफरंट असतात, वेगळ्या असतात. अनलाइक दी ज्युरिलास द टेररिस्ट डू नॉट होल्ड ऑन टू एनी टेरिटरी. तर पहा, हे जे ज्युरिलास सैनिक असतात ते एकाच एरियामध्ये कार्यरत असतात. तसे टेररिस्ट जे असतात ते एकाच ठिकाणी एकाच एरियामध्ये कार्यरत नसतात. इट इज कॉल्ड asymmetric warfare because there is no pattern to the nature of violent attacks that are conducted. तर पहा, याला asymmetric warfare म्हणजे काय, आकारहीन किंवा कोणताही आकृतिबंध नसलेले युद्ध असे म्हटले जाते. बिकॉज देर इज नो पॅटर्न टू द नेचर ऑफ व्हायलेंट अटॅक्स दॅट आर कंडक्टेड. तर याचं कारण काय, तर त्यांच्या हिंसक कारवायांची एकच पद्धत नसते. इट इज यूज टू क्रिएट पॅनिक इन सोसायटी बाय टार्गेटिंग द पीपल हु कॅनॉट डिफेंड देमसेल्व्स. Therefore, the targets are called soft targets. तर पहा, आपले स्वतःचे प्रोटेक्शन करू न शकणाऱ्या कॉमन पीपल्स, सामान्य लोकांना लक्ष्य करून, टार्गेट करून सोसायटीमध्ये, समाजामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणूनच त्याचे टार्गेट असलेल्या ग्रुपला सॉफ्ट टार्गेट असे म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल, there would be attacks on buses, trains, train or bus stations, cinema theaters, markets, malls, etc. तर पहा, यासाठी आपल्याला एक्झाम्पल्स काय दिलेले आहेत, तर जे दहशतवादी गट असतात, जे टेररिस्ट ग्रुप असतात, हे बस, रेल्वे, पहा बसेस, ट्रेन्स, ट्रेन और बस स्टेशन्स, सिनेमा थिएटर्स, मार्केट्स, मॉल्स, तर अशी गर्दीची ठिकाणे यांना टार्गेट करतात. इट इज डिलिबरेट अँड हॅज पॉलिटिकल मोटिवेशन्स. आणि हा जो हिंसाचार आहे हा जाणीवपूर्वक आणि काही राजकीय हेतू समोर ठेवून केला जातो. पहा, पॉलिटिकल मोटिवेशन्स म्हणजे काय, तर राजकीय हेतू. द टेररिस्ट युजली फाईट फॉर सम ॲब्स्ट्रॅक्ट आयडियोलॉजी और बिलीफ. तर पहा, हे जे टेररिस्ट असतात हे युजली सम ॲब्स्ट्रॅक्ट आयडियोलॉजी और बिलीफ म्हणजे अमूर्त विचारसरणी किंवा समजुतीसाठी फाईट करीत असतात. दे आर युजली ए पार्ट ऑफ सम ऑर्गनायझेशन दॅट प्रमोट्स दीज बिलीव्स. तर पहा, त्या प्रकारच्या विचारसरणीचा किंवा समजुतींचा, बिलीफचा पाठपुरावा करणाऱ्या संघटनेचा, ऑर्गनायझेशनचा ते पार्ट असतात, भाग असतात. मॉडर्न डे टेररिझम इज इंटरनॅशनल इन नेचर. तर पहा, मॉडर्न डे म्हणजे आधुनिक काळातील टेररिझम हे इंटरनॅशनल इन नेचर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहे. टुडे द टेररिस्ट अँड देअर ऑर्गनायझेशन्स कंडक्ट टेररिस्ट ॲक्ट इन व्हेरियस कंट्रीज. तर पहा, टेररिस्ट आणि त्यांचे ऑर्गनायझेशन्स हे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये टेररिस्ट ॲक्ट्स म्हणजे दहशतवादी कृत्ये करीत आहेत. नेक्स्ट आपण पाहणार आहोत सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ इंटरनॅशनल टेररिस्ट अटॅक्स. म्हणजे काय, इंटरनॅशनल टेररिस्ट अटॅक्सचे आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. सो फर्स्ट, अटॅक इन द युनायटेड स्टेट्स पॉप्युलरली कॉल्ड द 9. नेक्स्ट आपण पाहणार आहोत सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ इंटरनॅशनल टेररिस्ट अटॅक्स. तर पहा, इंटरनॅशनल टेररिस्ट अटॅक्सचे आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे अटॅक इन द युनायटेड स्टेट्स popularly called the 19/11 attack, where terrorists used airplanes to destroy American targets in New York, that is World Trade Center, and Washington DC Pentagon on 11 September 2001. तर पहा, अमेरिकेमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता, टेररिस्ट अटॅक झाला होता, ज्याला 19/11 अटॅक असं सुद्धा म्हटलं जातं. तर हा जो अटॅक होता हा 11 सप्टेंबर 2001 या दिवशी झाला होता. आणि या अटॅकमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन DC येथील पेंटॅगॉन डिस्ट्रॉय करण्यासाठी टेररिस्टनी एअरप्लेन्सचा वापर केला होता. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे
In 2005, there were series of terrorist suicide bomb attacks at Bali in Indonesia. तर पहा 2005 मध्ये इंडोनेशियामधील बाली या ठिकाणी टेररिस्टनी सुसाइड बॉम्ब अटॅक असे सेरीज मध्ये म्हणजे सलग रीतीने घडवून आणले. बॉम्ब्स एक्सप्लोडेड ॲट टू टुरिस्ट साइट्स इन जिमरन बीच रिसॉर्ट अँड इन कुटा बोथ इन साऊथ बाली. तर पहा साऊथ बाली मधील जिमरन बीच रिसॉर्ट आणि कुटा अशा दोन टुरिस्ट साइट्स म्हणजे पर्यटन ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. थर्ड एक्झाम्पल आहे इन 2015 देर वेर 3 सुसाइड बॉम्बर्स दॅट स्टक ड्युरिंग ए फुटबॉल मॅच in the city of Paris in France. This was followed by several mass shootings and suicide bombings at cafes and restaurants. तर पहा 2015 मध्ये फ्रान्समधील पॅरिस आणि सिटीच्या नॉर्थकडील एरियाजमध्ये फुटबॉलची मॅच सुरू असताना 3 टेररिस्टनी अटॅक केले आणि त्यानंतरही त्यांच्याकडून सेव्हरल मास शूटिंग्स अँड सुसाइड बॉम्बिंग्स ॲट कॅफेज अँड रेस्टॉरंट्स. तर पहा त्यानंतरही त्यांच्याकडून कंटिन्युअसली शूटिंग म्हणजे गोळीबार चालूच राहिला आणि कॅफे आणि हॉटेल्स रेस्टॉरंट्स यांनाही अटॅकचे टार्गेट करण्यात आले. देन फोर्थ एक्झाम्पल आहे इन 2017 an attack took place on the London Bridge in United Kingdom when a van left the road and struck a number of pedestrians. After the van crashed, the terrorists ran to the nearby Borough Market area and began stabbing people in and around restaurants, pubs. तर पहा 2017 मध्ये युनायटेड किंगडम येथे लंडन ब्रिज या ठिकाणी एक अटॅक झाला. तर त्यामध्ये एका व्हॅनने रोड सोडून लंडन ब्रिज वरील ए नंबर ऑफ पेडिस्ट्रेन्स म्हणजे अनेक पायी चालणाऱ्यांना ठार केले. अँड आफ्टर द व्हॅन क्रॅश द टेररिस्ट रॅन टू द नियर बाय बरो मार्केट एरिया अँड बिगॅन स्टॅबिंग पीपल इन अँड अराउंड रेस्टॉरंट्स पब. तर पहा व्हॅनची धडक झाल्यानंतर टेररिस्टनी तिथे जवळच बरो मार्केट एरिया या एरियामध्ये घुसून रेस्टॉरंट्स आणि पब्स मधील लोकांना ठार केले. देन नेक्स्ट आपण पाहणार आहोत सम एक्झाम्पल्स ऑफ टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज इन इंडिया. तर पहा आपल्या भारतामध्ये टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज ज्या झाल्या त्या आपण पाहणार आहोत. फर्स्ट आहे अटॅक ऑन द इंडियन पार्लियामेंट ऑन 13th डिसेंबर 2001. तर पहा इंडियन पार्लियामेंट मध्ये 13 डिसेंबर 2001 या दिवशी जो अटॅक झाला होता याविषयी आपल्याला इथे माहिती सांगितली आहे. 5 heavily armed terrorists allegedly belonging to terror groups Lashkar-e-Taiba, Jaish-e-Mohammed attacked the parliament complex in New Delhi and opened fire indiscriminately. तर पहा 13 डिसेंबर 2001 या दिवशी लष्कर-ए-तायबा आणि जैश-ए-मोहम्मद या टेररिस्ट ऑर्गनायझेशनच्या टेररिस्टनी भरपूर वेपन्ससह नवी दिल्ली येथे पार्लिमेंटच्या एन्व्हायरमेंटमध्ये पार्लिमेंटच्या सराउंडिंगमध्ये ओपन फायरिंग करायला सुरुवात केली. नेक्स्ट एक्झाम्पल आहे अटॅक इन मुंबई. ऑन 26 नोव्हेंबर 2008 a series of terrorist attacks took place in Mumbai. तर पहा 26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबई येथे एका पाठोपाठ सलग रीतीने म्हणजे सेरीज मध्ये टेररिस्टने अटॅक्स केले. The places where the attacks took place included the Chhatrapati Shivaji Maharaj Railway Terminal, the Oberoi Trident and Taj Palace Hotels, Leopold Cafe, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस. तर पहा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल, ओबेरॉय ट्रायडंट आणि ताज पॅलेस हॉटेल्स, मेट्रो सिनेमा अँड सम अदर प्लेसेस. लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस तर या ठिकाणचा समावेश या अटॅक्स मध्ये होता. The attacks were conducted by members of the Lashkar-e-Taiba
अन ऑर्गनायझेशन बेस्ड इन पाकिस्तान. तर पहा, हा जो टेररिस्ट अटॅक होता, हा अटॅक लष्कर ए तायबा या पाकिस्तान मधील ऑर्गनायझेशनच्या मेंबर्सनी घडवून आणला होता. ओके. तर पहा, इथे पेज नंबर 10 वरती आपल्या टेक्स्टबुक मधील पार्लियामेंट अटॅक आणि मुंबई अटॅक या दोन्ही अटॅकचे आपल्याला इथे फोटोज दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता. ओके. नेक्स्ट आपण पाहणार आहोत, हाऊ डज वन प्रोटेक्ट वन सेल्फ फ्रॉम टेररिझम. तर पहा, टेररिझम पासून स्वतःचा बचाव कसा करता येईल हे आपण पाहणार आहोत. The fight against terrorism has to be a coordinated effort. तर पहा, टेररिझम विरोधचा लढा हा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून झाला पाहिजे. Good governance will result in ensuring that the various services and facilities that the government provides to the citizens reaches those who need them the most. तर पहा, त्यामधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे गुड गव्हर्नन्स म्हणजे उत्तम शासन व्यवस्था होय. The intelligence and law enforcement agencies have to anticipate, identify, track and destroy terrorism. तर पहा, उत्तम शासन व्यवहारामुळे गव्हर्नमेंटच्या ऑल सर्व्हिसेस म्हणजे सर्व सेवा आणि फॅसिलिटीज म्हणजे सुविधा गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याची हमी मिळते आणि त्यांच्या होप्स म्हणजे त्यांच्या आशाही पूर्ण होतात. The intelligence and law enforcement agencies have to anticipate, identify, track and destroy terrorism. It is also necessary for the civil society to ensure that they do not promote any kind of terrorist activity. तर पहा, त्यामुळे टेररिझमच्या दिशेने, टेररिझमच्या डिरेक्शनने जाण्याचा त्यांचा कल कमी होतो. आणि पहा, गुप्तहेर खाते आणि कायद्याची म्हणजे लॉजची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनाही टेररिझम अटॅक्सचा आधीच अंदाज घ्यावा, हे सर्च करून त्यांचा पाठपुरावा म्हणून अटॅक्स होण्यापूर्वीच ते डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दे शुड also educate the public about the possible threats and how to handle them. तर पहा, कोणत्याही प्रकारच्या टेररिझम ऍक्टिव्हिटीज म्हणजे दहशतवादी कृत्यांना पाठिंबा मिळणार नाही यासाठी पीपल सोसायटी म्हणजे नागरी समाजानेही प्रयत्न केले पाहिजेत. दे शुड also educate the public about the possible threats and how to handle them. One need to be vigilant about one's own surroundings and note anything that looks abnormal. तर पहा, सर्वसामान्यांमध्ये अशा धोक्यांसंबंधी आणि ते कसे हँडल करायचे याबाबत अवेअरनेस म्हणजे जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे, नेसेसरी आहे. If one sees any suspicious person or unattended bag or items, the police should be informed immediately. It is wrong to encourage terrorists out of fear or for monetary gain. पहा, आपल्या सराउंडिंग मध्ये सस्पिशियस पर्सन म्हणजे काय, तर संशयास्पद व्यक्ती, वस्तू, बॅग्स एक्सेट्रा असे काही आढळले तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती द्यावी आणि त्याचबरोबर भीती किंवा लालसेपोटी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी करणाऱ्या लोकांना एनकरेज म्हणजे प्रोत्साहन देऊ नये किंवा मदत करू नये. ओके. नेक्स्ट आपण पाहणार आहोत नॉर्थ ईस्ट रिजन. तर पहा, इंडियाच्या नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये जे स्टेट्स आहेत त्याची आपण इथे माहिती पाहणार आहोत. The North Eastern region comprises 8 states: अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालया, मिझोराम, नागालँड, सिक्कीम and त्रिपुरा. तर पहा, इंडियाच्या नॉर्थ ईस्टर्न रिजन मध्ये 8 स्टेट्सचा समावेश होतो. यांची नावे आपल्याला इथे दिलेली आहेत. कोणकोणते आहेत, तर अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालया, मिझोराम, नागालँड, सिक्कीम and त्रिपुरा. This region has more than 200 ethnic groups which have distinct languages, dialects and socio-cultural identities. तर पहा, more than 200 ethnic groups मध्ये have distinct languages म्हणजे स्वतःची अशी निश्चित भाषा, dialects म्हणजे लिपी and socio-cultural identities म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख असणारा असा प्रदेश आहे. The Northeast holds an important position from a
strategic point of view as the states share their borders with other countries like Bangladesh, Bhutan, Myanmar and China. तर पहा बांगलादेश, भूतान, म्यानमार आणि चायना यांच्या बॉर्डर्स असलेला हा प्रदेश स्ट्रॅटेजिक पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान बाळगून आहे. The security situation in the northeastern states has remained complex because of diverse demands of ethnic groups and various militant outfits. तर पहा वेगवेगळ्या वांशिक गटांनी आणि लढाऊ संघटनांनी डिफरंट टाइप्सच्या डिमांड्स केल्याने येथील सिक्युरिटी विषयक सिच्युएशन कॉम्प्लेक्स झाली आहे म्हणजे गुंतागुंताची झालेली आहे. This is a remote and relatively underdeveloped region with a deprived population which feels neglected. तर पहा एका दुर्गम आणि अविकसित प्रदेशातील या पीडित जनतेमध्ये आपल्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना आहे, निग्लेक्ट केल्याची भावना आहे. This has been a source of insurgency. This has been supported by China and insurgents have taken refuge in Myanmar and Bangladesh. तर पहा तिथे उठाव होण्याचे एक मुख्य रिझन आहे त्यांच्या उठावांना चीनचा पाठिंबा आहे, चीनचा सपोर्ट आहे आणि त्याचबरोबर हे जे ग्रुप्स आहेत हे म्यानमार आणि बांगलादेशमध्ये आश्रय घेताना दिसतात. Some of the major militant groups include the United Liberation Front of Assam, National Democratic Front of Bodoland, Mizo National Front, National Socialist Council of Nagaland and the Karbi People's Liberation Tigers. तर पहा या क्षेत्रामधील काही मुख्य मिलिटंट ग्रुप युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम, नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोरोलँड, मिझो नॅशनल फ्रंट, नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड and Karbi People's Liberation Tigers. So, the Northeastern Council was set up as an advisory body in 1972. तर पहा या प्रदेशासाठी ॲडवायझर म्हणून सल्लागार म्हणून 1972 मध्ये नॉर्थ ईस्ट काउन्सिलची निर्मिती केली गेली. Today, it functions as a regional planning body for the North Eastern region. पहा हे काउन्सिल आज नॉर्थ ईस्टर्न रिजनच्या प्रादेशिक विकासाचे नियोजन करते, प्लॅनिंग करते. It has taken up several infrastructure and social sector projects of critical importance for socio-economic progress of the region. तर पहा सोशल सेक्टर म्हणजे सामाजिक क्षेत्र आणि इकॉनॉमिक सेक्टर म्हणजे आर्थिक क्षेत्र यांच्या क्षेत्रांमध्ये प्रोग्रेस व्हावा, विकास व्हावा यासाठी या काउन्सिलने अनेक पायाभूत तसेच म्हणजे सेव्हरल इन्फ्रास्ट्रक्चर अँड सोशल सेक्टर प्रोजेक्ट्स राबवलेले आहेत. ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहोत रोल ऑफ द आर्म्ड फोर्सेस इन इंटरनल सोसायटी सिच्युएशन्स. म्हणजे काय तर आर्म्ड फोर्सेसचे इंटरनल सिक्युरिटी या संदर्भातील रोल आपण पाहणार आहोत. ओके, इंडिया हॅज फेस्ड सेव्हरल चॅलेंजेस टू नॅशनल इंटिग्रेशन फ्रॉम विदिन अँड विदाउट. तर पहा इंडियाच्या नॅशनल इंटिग्रेशन म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेला विदिन अँड विदाउट म्हणजे बाह्य आणि अंतर्गत अशा अनेक चॅलेंजेसला, अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. The Indian Army has been called to assist the civilian authority for the maintenance of law and order, maintenance of essential services, assistance during natural calamities, etc. तर पहा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्याचबरोबर नॅचरल कॅलॅमिटीजला सामोरे जाताना अत्यावश्यक सुविधा चालू ठेवण्यासाठी आर्म्ड फोर्सेसला असिस्ट केले गेले आहे. The task of maintaining internal security is essentially that of the police force, but under some critical circumstances, it becomes necessary for the government to deploy the armed forces. तर पहा इंटरनल सिक्युरिटी राखण्याचे कार्य हे मेनली पोलीस फोर्सचे असते, बट अंडर सम क्रिटिकल सर्कमस्टन्सेस
म्हणजे काही गंभीर परिस्थितीमध्ये, काही गंभीर सिच्युएशन्स मध्ये गव्हर्नमेंटला आर्म्ड फोर्सेसचा सहयोग घ्यावा लागतो. The armed forces have been called in to help of maintain security in Kashmir and the North East India. तर पहा, काश्मीर आणि नॉर्थ ईस्ट इंडिया या रिजन मध्ये सिक्युरिटी राखण्यासाठी, सुरक्षा राखण्यासाठी गव्हर्नमेंटने आर्म्ड फोर्सेसची मदत घेतली आहे. There are certain rules and regulations that govern the use of armed forces when they act in aid of the civil authority. तर पहा, आर्म्ड फोर्सेस जेव्हा सिव्हिल अथॉरिटी म्हणजे नागरी व्यवस्थेला मदत करते, हेल्प करते, तेव्हा ती काही रूल्स आणि रेग्युलेशन्सच्या अंतर्गत केली जाते. दे आर बेस्ड ऑन दी फॉलोइंग प्रिन्सिपल्स. आणि हे जे रूल्स असतात हे काही प्रिन्सिपल्सवर डिपेंडंट आहेत. नेसेसिटी, मिनिमम फोर्स, impartiality and good faith. Thus, there should be justification of every action that the troops take while acting in this role. It is expected that the least amount of force be used. तर पहा, नेसेसिटी म्हणजे अत्यावश्यकता, मिनिमम फोर्स म्हणजे बळाचा न्यूनतम वापर, इम्पार्शालिटी म्हणजे तटस्थता, अँड गुड फेथ म्हणजे सद्भावना. Thus, there should be justification for every action that the troops take while acting in this role. तर पहा, याचाच अर्थ आपल्याला काय सांगितलेला आहे, तर आर्म्ड फोर्सेसच्या कोणत्याही कार्याला योग्य समर्थन असण्याची गरज आहे. Thus, there should be justification for every action that the troops take while acting in this role. It is expected that the least amount of force be used. तर पहा, त्याचबरोबर कार्य करताना कमीत कमी बळाचा वापर केला जावा आणि आर्म्ड फोर्सेसच्या अधिकाऱ्याने बळाचा वापर करताना तेथील सिच्युएशन्सची जाण आणि त्या योग्य असा डिसिजन घेण्याची गरज आहे. The force to be used would depend on the situation and the professional judgment of the concerned commander. Further, the troops are not to take sides in any conflict situation, especially in the context of religious or caste conflicts, and that these principles are to be followed in good faith. तर पहा, आर्म्ड फोर्सेसने कोणत्याही संघर्षात हस्तक्षेप करताना, इन्व्हॉल्व होताना, विशेषतः बघा, इस्पेशली इन द कॉन्टेक्स्ट ऑफ रिलिजियस और कास्ट कॉन्फ्लिक्ट्स. तर पहा, धार्मिक आणि जातीय संघर्षात कोणाचीही बाजू घेणे गैर आहे. अँड दॅट दिस प्रिन्सिपल्स आर टू बी फॉलोड इन गुड फेथ. आणि हे सर्व प्रिन्सिपल्स त्यांनी गुड फेथच्या म्हणजे सद्भावनेच्या आधारे पाळणे गरजेचे असते. नेक्स्ट, हॅव यू हर्ड ऑफ ए फ्लॅग मार्च बाय द आर्मी व्हेन देर इज ए severe riot and unrest, the police and the parliamentary is unable to handle the situation, the army is called to restore peace in the area disturbed by the riots. तर पहा, एखाद्या हिंसक दंगलीच्या वेळेस अराजकता निर्माण झाली असेल, अनरेस्ट निर्माण झाला असेल आणि स्थानिक पोलीस आणि निमलष्करी दलाला ही परिस्थिती हाताबाहेर गेल्याची जाणीव झाली असेल, तर अशा वेळेस टू रिस्टोर पीस इन द एरिया डिस्टर्ब बाय द रायोट्स म्हणजे तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी ॲट सच टाइम्स द आर्मी कंडक्ट्स ए परेड इन द स्ट्रीट्स टू शो देअर प्रेझेन्स अँड इंडिकेट टू द पीपल दॅट दे आर रेडी टू इन्शुअर दॅट देर इज पीस अँड ऑर्डर इन द एरिया. तर पहा, अशा वेळेस रस्त्यांवर ध्वज संचलन करून आपले अस्तित्व दाखवून देते, जेणेकरून शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी ते सज्ज असल्याचे दर्शवले जाते. ओके, सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये इंटरनल सिक्युरिटी हा सेकंड चॅप्टर कंप्लीट केला आहे. सो आजचे व्हिडिओ लेक्चर आवडले असल्यास नक्की लाईक करा. तुम्हाला काही क्वेश्चन्स, काही क्वेरीज विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट केले असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाव. टेक केअर.